का? माझा ज्यांच्यावर हक्क आहे त्यांच्यासमोर मी हट्टही करू शकत नाही का? शेफाली, तुझं रडणं बघून आता माझ्याही डोळ्यात पाणी यायला लागलंय ग. तुला काय हवंय? नेहा तुझ्या बरोबर यायला हवे एवढंच ना? मग चल, आज चल चल तरी बाळा. नेहा, नेहा जा ग तिच्या बरोबर. काकू, मला जे तिला सांगायचं होतं ते सगळं सांगून झालं. अगं पण आता मी सांगते म्हणून तरी जा. अगं रागाच्या भरात जर जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना हिनी तर आयुष्यभर सल राहील. एक तर हल्लीच्या मुलांचं काही सांगता येत नाही, त्यात हिचं तर नाहीच नाही. काकू, मी तिला नीट ओळखते. ती दुसऱ्याचा जीव घेईल, स्वतःचा जीव देणार नाही. कशी रडते बिचारी. ती रडेल रडेल आणि शांत होईल. का तुम्ही टेन्शन घेऊ नका. ए बाई, आता गप्प बस ना जरा. का अख्खी सोसायटी जमा करतेस? काका तुम्ही तिला सांगा ना, ती नाही म्हणत आहे म्हणून मी रडतेय ना. नेहा, तू तरी ऐक ना माझं. मला नाही जायचंय का? आता मी पण तुझं काही ऐकणार नाहीये. तू जाणार आहेस कारण तुला पण बरं वाटेल. आणि मलाही, आणि मलाही. तू जरा गप्प बसतेस का? मी बोलते ना तिच्याशी. मी परीला सोडून नाही जाणार का? अगं परीची काळजी घ्यायला मी आहे ना. बघा काकू बघा, तुम्ही एवढं बोलून सुद्धा ती तुमचं ऐकायला तयारच नाहीये काकू. आता मी काय करू काकू? कोणाच्या तोंडाकडे बघू? या जगाला कशी सामोरे जाऊ काकू? शांत हो. नौटंकी. चल येते मी. काय? तू येतेय? येस, मला माहित होतं तू मला कधी नाही म्हणूच शकत नाहीस. यू आर माय बेस्ट फ्रेंड. चल ना, आपण तुझ्यासाठी ड्रेस सिलेक्ट करू. सिलेक्ट काय करायचंय? माझ्याकडे जे आहे ते कपडे मी घालणार आहे. सॉरी, आपण पार्टीला जातोय आणि पार्टीमध्ये तुझ्यावर काय छान दिसेल हे फक्त मला माहितीये. तू चल ग काकू, चल. अगं काय करणार? हॅलो पप्पा, कुठे आहात तुम्ही? आज यशची सक्सेस पार्टी आहे ना. आम्ही सगळे तुम्हाला खूप मिस करतोय. खरंच? बरं बरं, काळजी घ्या आणि लवकर या हा. आम्ही इथे सगळे ना तुमची खूप वाट बघतोय. मिथिला डंब असं म्हणता म्हणता बरीच हुशार व्हायला लागली. ओके हा, ठेवते. वहिनी, तुम्ही इथे? काही नाही ग, सहज बघायला आले होते. म्हटलं पार्टीसाठी तू तयार झालीस की नाही? हो. कोणाला फोन केला होता? पप्पांना का? हो. ओ सो गुड. बरं झालंस तू त्यांना फोन केला असेल आणि पार्टी बद्दल सांगितलंस. आय एम शुअर त्यांना खूप आनंद झाला असेल. हो ना. अहो पप्पा तर म्हणत होते यापुढे असं काहीही करायच्या आधी मला विचारायचं. त्या घरातली मोठी सून आहे मी. मला सगळं कळलं पाहिजे. Am I clear? वहिनी, पण तुम्ही मला सांगितलं नाहीत की मी कशी दिसते ते. तू ना क्वीन ऑफ ब्लंडर. क्वीन ऑफ लंडन. वा, छान काहीतरी. ते काय, तू तयार नाही झाला अजून? चल लवकर. आणि काय करून ठेवलं? परफ्यूमचे काय चाललंय? अरे किती वास येतोय, सगळे का वर काढले? वापरायला काय चाललंय? अरे सगळे एकत्र का काढले यार? किती गडद झालाय तो स्मेल. का म्हणजे वापरायला? मला तयारीच्या बाबतीत कुठली रिस्क घ्यायची नाही. वा, म्हणून सगळे एकत्र. बरं चल लवकर, खाली सगळे वाट पाहत आहेत. अरे हो काय हो, तू होस्ट आहेस, लवकर ये खाली. चल. अरे मी तुझ्याशी बोलतोय यार.
सगळेजण यायला सुरुवात झाली, लवकर ये. ती येते ना. एवढा एकच प्रश्न पडला, ती येते ना. मी आता काही सांगणार नाही, तू खाली ये लवकर, मी वाट बघतोय. ऐक ना समीर, हे काय करून ठेवलंयस यार. आवाज बघ कसा आहे. कमाल आहे यार. काय कसं चालेल. अगं नेहाचं काय अगं नेहा कसली भारी दिसतेस तू. बोले तू एकदम अशी. गप्प बस. अगं नेहा खरंच सांगते मी जर काय आता मुलगा असले असते ना तर मी तुला लगेच प्रपोज केलं असतं. अरे छट मंगनी पड बिया नेहा आणि मग हनीमूनला डायरेक्ट मॉल्डीव्ह. झालं तुझं? चोख सपाट पण आज तू खूप सुंदर दिसतेस नेहा. तू कधी तयार होणार आहेस? मी तयार झाल्यावर तर तू बघ. आता आपण थेट माझ्या घरी जाऊ, मग मी तिथे रेडी होणार आणि मग आपण पार्टीला जाऊ. ओके? तू हट्ट केला म्हणून मला ही साडी वगैरे नेसावी लागली, नाहीतर मला नव्हतं व्हायचं एवढं तयार. आणि कोणाच्या तरी हट्टामुळे मला हे सगळं करावं लागतंय. काय? कोणाचा हट्ट? नाही म्हणजे कट्टीमुळे. आता आपण कोणाशी भांडलो तर आपण कट्टी घेतो ना, तर कट्टीमुळे मला ही अशी ब्रेकअप पार्टी करावी लागते. तुझं ब्रेकअप झालं असं तू म्हणतीयस, पण तुला खरंच वाईट वाटतंय ना का आनंद होतोय? किती प्रश्न विचारतेस ग तू नेहा. माझी ब्रेकअप पार्टी आहे ना, मग आता मी सांगेन तेच तू करायचं. जास्त विचारू नकोस मला काही. ठीक आहे, चल आता. हा बाळा. काय? विसरलीस? आता काय? आई तू आज खूप छान दिसतेस. थँक्यू बाळा. शेफाली मावशीने तयार केलं ना म्हणून. ए परी, जरा कधी माझी पण तारीफ करत जा ना. नाही नको नको असू दे. आता तुझ्या आई इतकी नसली तरी मी सुद्धा सुंदरच आहे. नेहा चल, आपल्याला लेट होतोय. परी बाळा, मी जाऊन येते. दंगा करायचा नाही आणि काकाकूंना त्रास द्यायचा नाही. हो.